हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कशा आहात? मजेत आहात ना? तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण चॅप्टर फोटोसिंथेसिस मधलं डार्क रिॲक्शन हे आर्टिकल स्टडी करणार आहोत. डार्क रिॲक्शन म्हणजेच काय? डार्क रिॲक्शन म्हणजे काय येतं? द टेम्परेचर इंडिपेंडंट और डिपेंड रिॲक्शन. ओके, नो डाउट, टेम्परेचर dependent reaction, that is dark reaction, and light dependent reaction, that is light reaction. तर डार्क रिॲक्शन मधलं केल्विन सायकल हे आपण बिट स्टडी करणार आहोत. तर केल्विन सायकल, आर्टिकल केल्विन सायकल, केल्विन cycle. Okay, Kelvin cycle is also called as a C3 cycle. Why called as a C3 cycle? Because during this cycle or pathway of the carbon, there is presence of first stable compound, that is 3 carbon containing compound phosphoglyceric acid having 3 carbons, hence known as a C3 cycle, or this pathway discovered by Melvin Kelvin, hence known as a Kelvin cycle. Okay, so now today we are going to discuss about the Kelvin cycle in details. First one is the most important raw material for synthesis of glucose, that is CO2. We know that the CO2 reduced into glucose. Okay, so source of the glucose, that is atmosphere. Then second, RUBP, requirement for dark reaction. RUBP means ribulose bisphosphate, which is present in the mesophyll cells. RUBP, okay, mesophyll cells of the plant having RUBP, ribulose bisphosphate, and presence of various photosynthetic pigments, and requirement of water which is present in the plant. Okay, then first CO2, ॲटमॉस्फेरिक CO2 म्हणजे काय होतं? CO2 जो ॲटमॉस्फेअर मध्ये प्रेझेंट आहे त्याचं फिक्सेशन होतं, मीन्स फिक्सेशन ऑफ CO2. ॲटमॉस्फेरिक CO2 किती कार्बनचं आहे? 1 कार्बन. बघा हा, 1 कार्बनचा CO2 कुठे? ॲटमॉस्फेअर मध्ये. तो आता कुठे येणार आहे? मिसोफिल सेल मध्ये येणार. कारण डार्क रिॲक्शन कुठे होते? तर त्या मिसोफिल सेलच्या क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमा मध्ये होते. मीन्स डार्क रिॲक्शन कुठे होणार? स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट, मीन्स साइट ऑफ डार्क रिॲक्शन स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट. मग त्या ठिकाणी आपल्याला CO2 येते, त्या सेलमध्ये CO2 यायला पाहिजे. ठीक आहे, मग तो कसा येणार? थ्रू स्टोमाटा. ओके, ॲटमॉस्फिअर, थ्रू स्टोमाटा, स्टोमाटल कॅव्हिटी, देन मिसोफिल सेल क्लोरोप्लास्ट. ओके, असा एंट्री करतो. मग याचं फिक्सेशन होणार. इथं बघा, हा एक CO2 घेतला आपण, नंतर काय घेणार? RUBP घेणार. ठीक आहे, किती कार्बनचे? 5 कार्बनचं. 5 कार्बन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड RUBP. RUBP म्हटलंय म्हणजे रायबुलोज बिसफॉस्फेट. ते मी असं पण रिप्रेझेंट करू शकतो समजण्यासाठी, फक्त कार्बन कार्बन कार्बन. किती कार्बन? 5 कार्बन आहेत. ठीक आहे, बिसफॉस्फेट म्हटलंय, याचा अर्थ किती फॉस्फेट ग्रुप असणार? 2 फॉस्फेट ग्रुप. बिस म्हणजे डाय or 2 phosphate group. 1 phosphate group present at carbon number 1 and second phosphate group present at carbon number 5. Hence RUBP, ribulose bisphosphate, having 5 carbon. CO2 and ribulose bisphosphate get bind. काय होतं? हे दोघं कंबाईन होणार. ठीक आहे, CO2 combines with RUBP. आणि काय मिळतं आपल्याला या ठिकाणी? फर्स्ट अनस्टेबल कीटो ऍसिड. ठीक आहे, सिंथेसिस ऑफ फर्स्ट अनस्टेबल कीटो ऍसिड फ्रॉम CO2 अँड RUBP इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम रुबिस्को. कोणतं एन्झाईम यूज झालं या ठिकाणी? रुबिस्को. अबंडंट एन्झाईम प्रेझेंट इन द होल बायोस्फियर, रुबिस्को अँड कोफॅक्टर मॅग्नेशियम आयन. ओके, मीन्स रिॲक्शन बघा काय झाली? CO2 combines with RUBP and get formation of unstable keto acid having 6 carbon in presence of enzyme Rubisco and cofactor magnesium ions. ठीक आहे, हे एक झालं. इथं 6 कार्बनचं कीटो ऍसिड तयार झालं. आता पुढे काय होतं? दिस अनस्टेबल कीटो ऍसिड अंडरगो स्प्लिटिंग, म्हणजे इमिडिएटली इथं काय होतं? याचं स्प्लिटिंग होतं.
अनस्टेबल कीटो ऍसिड अंडरगो स्प्लिटिंग, म्हणजे झालं हायड्रॉलिसिस. ठीक आहे, हायड्रॉलिसिस झालं, ॲडिशन ऑफ वॉटर और हायड्रॉलिसिस झालं. आणि याच्यापासून काय तयार होतं, 2 मॉलिक्यूल ऑफ 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. किती कार्बनचं, 3 कार्बनचं. म्हणजे हे असं पण लिहू शकतो, कार्बन कार्बन कार्बन. 3 फॉस्फो म्हटले म्हणजे थर्ड कार्बन वरती कोणता ग्रुप असेल, फॉस्फेट ग्रुप. 2 मॉलिक्यूल ऑफ 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. किती कार्बनचे, 3 कार्बनचे. कारण आधी आपल्याकडे एक मॉलिक्यूल होता 6 कार्बनचा, मधनं स्प्लिटिंग झालं, 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल मिळाले. दॅट इज 2 मॉलिक्यूल ऑफ 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ सेम एन्झाइम रुबिस्को. ओके, हे आपल्याला इथं मिळतं फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. इथनं इथपर्यंतचं बघा, सिंथेसिस ऑफ फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. इथून इथपर्यंत ही जी स्टेप झाली याला बोलायचं कार्बॉक्झिलेशन. दॅट इज कार्बॉक्झिलेशन. ठीक आहे, फिक्सेशन ऑफ CO2, कार्बॉक्झिलेशन. फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मिळालं, किती कार्बनचं, 3 कार्बनचं. ठीक आहे, म्हणून ह्या सायकलला C3 सायकल पण म्हटलं जातं. आणि हे डिस्कवर करणारे कोण होते, तर मेल्विन केल्विन होते. म्हणून त्या सायकलला नाव काय दिलं, केल्विन सायकल नाव दिलं. ठीक आहे, आता याच्यानंतरची इम्पॉर्टंट स्टेप बघा. 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मॉलिक्यूल कन्व्हर्ट इनटू, याचं कन्वर्जन कशात होते बघा. आता 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मॉलिक्यूल कन्व्हर्ट इनटू 2 मॉलिक्यूल ऑफ 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड. किती कार्बनचं, हे पण 3 कार्बनचं. 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड म्हणजे काय झालं इथं बघा. हे कसं मिळेल आपल्याला, तर या ठिकाणी आधी ऑलरेडी थर्ड कार्बनवरती फॉस्फेट ग्रुप होता. इथं काय झालं, समजा कार्बन 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 घेतलं तर हा थर्ड कार्बनवरचा आधीचा फॉस्फेट ग्रुप. आता 1,3 आला म्हणजे ह्या फर्स्ट कार्बनवरती पण कोणता ग्रुप आला, फॉस्फेट ग्रुप. याचा अर्थ ॲडिशन ऑफ फॉस्फेट झालं. आणि जर ॲडिशन ऑफ फॉस्फेट होत असेल तर त्याला आपण काय बोलतो, फॉस्फोरिलेशन. मीन्स 2 मॉलिक्यूल ऑफ 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड अंडरगो फॉस्फोरिलेशन इन प्रेझेन्स ऑफ. आता फॉस्फोरिलेशन होतं म्हणजे फॉस्फेट ग्रुप ऍड होतो. मग त्यासाठी फॉस्फेटचा सोर्स माहीत असायला हवा. आणि फॉस्फेटचा सोर्स माहिती आहे आपल्याला, कोण आहे, ATP मॉलिक्यूल. ठीक आहे, ATP सोर्स ऑफ फॉस्फेट ग्रुप. आणि हा कुठे बनलाय, ATP सिंथेसाइज इन ए लाईट रिॲक्शन. एका मॉलिक्यूलसाठी एक ATP, इथं किती मॉलिक्यूल आहेत, 2. म्हणून आपण इथं घेऊया 2 मॉलिक्यूल ऑफ ATP इन प्रेझेन्स ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ ATP. मग या ठिकाणी एका मॉलिक्यूलसाठी एक फॉस्फेट गेला, मग ATPच्या ऐवजी काय राहणार, ADP राहणार. दुसऱ्या मॉलिक्यूल मधला तोच फॉस्फेट गेला, पुन्हा काय झालं, ADP. म्हणजे किती राहणार इथं, 2 मॉलिक्यूल ऑफ ADP शिल्लक राहणार. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इथं एक एन्झाईम येणार, दॅट इज ट्रायोज फॉस्फेट आयसोमरेज, ट्रायोज फॉस्फेट कायनेज. ओके, ट्रायोज फॉस्फेट कायनेज. 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड कन्वर्ट इनटू 2 molecule of 1,3 diphosphoglyceric acid in presence of enzyme triose phosphate kinase and 2 molecule of ATP. ओके, आता पुढे काय होतं, 2 molecule of 1,3 diphosphoglyceric acid याचं कन्वर्जन बघा. 2 molecule of 1,3 diphosphoglyceric acid convert into 2 molecule of फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. म्हणजे काय मिळतं या ठिकाणी, 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड तयार होणार. म्हणजे ऍसिडचं कन्वर्जन कशात होणार, अल्डिहाइड मध्ये होणार. इथं काय होतं, ह्या ऍसिड पासून अल्डिहाइड मिळाले म्हणजेच इथं होतं ऍडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनच्या ऍडिशन होणार, हा मॉलिक्यूल हायड्रोजन घेणार आणि हायड्रोजन देणारा मग कोण असणार, सोर्स ऑफ हायड्रोजन, NADPH2.
आणि किती मॉलिक्यूल याचे यूज होणार 2 मॉलिक्यूल ऑफ NADPH2 इज ए सोर्स ऑफ हायड्रोजन डोनर आणि हायड्रोजन घेणारा कोण आहे 1,3-डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड हायड्रोजन घेतले यांनी दिले म्हणजे याचं झालं रिडक्शन आणि काय मिळालं 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसराल्डिहाइड हॅव्हिंग 3 कार्बन ओके दिस इज नथिंग बट द रिडक्शन रिॲक्शन आणि इथं एन्झाईम पण येणार कोणता येणार ट्रायोज फॉस्फेट डिहायड्रोजनेज एन्झाईम ट्रायोज फॉस्फेट डिहायड्रोजनेज किती NADPH2 यूज झाले 2 NADPH2 आणि राहणार काय 2 NADP प्लस 2 इनऑर्गॅनिक फॉस्फेट ओके दिस इज अबाउट द रिडक्शन रिॲक्शन मग आता इथं बघा ह्या फॉस्फोग्लिसरिक ऍसिड पासून फॉस्फोग्लिसराल्डिहाइड बनलं ह्या प्रोसेसला बोलायचं रिडक्शन फेज ओके फर्स्ट कार्बोक्सिलेशन सेकंड रिडक्शन सिंथेसिस ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसराल्डिहाइड आता इथं एक पॉइंट लक्षात ठेवायचा 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसराल्डिहाइड रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज जर समजा ह्या 2 मॉलिक्यूलने 1 मॉलिक्यूल ग्लुकोजचा बनवून टाकला ठीक आहे तर ग्लुकोज इथं बनणार सपोज इथं असं म्हणूया 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसराल्डिहाइड यूज फॉर सिंथेसिस ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज मिळाला आपल्याला एंड प्रोडक्ट पण आता क्वेश्चन असा आहे जर समजा इथं हे 2 मॉलिक्यूल कंप्लीट यूज झाले तर ह्या RUBPचं रिजनरेशन होईल का होणार नाही कारण RUBPच्या रिजनरेशनला पण कोण लागतं फॉस्फोग्लिसराल्डिहाइड लागतं पण इथं तर दोन्ही पण यूज झाले ना बरोबर की नाही ग्लुकोज जर मिळाला 1 मॉलिक्यूल तयार झाला कोणापासून तयार झाला 2 मॉलिक्यूल ऑफ ह्या पागलपासून फॉस्फोग्लिसराल्डिहाइड पासून मग 2 मॉलिक्यूल ऑफ पागल और फॉस्फोग्लिसराल्डिहाइड gives rise to 1 molecule of glucose. What about the regeneration of RUBP? करेक्ट की नाही मग एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट इथे एक लक्षात ठेवायचा देयर आर रिक्वायरमेंट ऑफ 6 टर्न ऑफ द केल्विन सायकल फॉर सिंथेसिस ऑफ 1 molecule of glucose and regeneration of RUBP म्हणजे RUBPच्या रिजनरेशनला आणि ग्लुकोजच्या सिंथेसिसला आपल्याला काय घ्यावं लागणार 6 केल्विन सायकलचे टर्न घ्यावे लागणार तेव्हा कुठे ही सायकल कंप्लीट होणार अदरवाइज हे तर स्ट्रेट पाथवे होणार आणि आपण तर सायकल म्हटले मग याला सायकल म्हणता येईल का नुसतं इथनं इथपर्यंत झालं तर सायकल नाही हे स्ट्रेट पाथवे झाला मग रिजनरेशन व्हायला पाहिजे तेव्हा ती सायकल होणार म्हणून आपण इथं आता काय करूया 6 टर्न घेऊया केल्विनचे ठीक आहे मग 6 टर्नसाठी सिंपल आहे काय करावं लागेल 6 CO2 कन्सिडर करावे लागणार 6 CO2 combines with 6 RUBP right then we get 6 molecule of unstable keto acid in presence of enzyme Rubisco right after synthesis of unstable keto acid this molecule immediately undergo hydrolysis or splitting म्हणजे इथं पण 6H2O यूज होणार 6H2O आणि याचं कन्वर्जन किती होणार 12 मॉलिक्यूल ऑफ 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये होणार आणि 12 मॉलिक्यूल ऑफ 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड काय करणार पुढे इट गिव्स राइज टू 12 मॉलिक्यूल ऑफ 1,3-डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड बाय यूजिंग 12 मॉलिक्यूल ऑफ ATP आणि ADP किती राहणार 12 मॉलिक्यूल राहणार एन्झाईम सेम ट्रायोज फॉस्फेट कायनेज ओके पुन्हा काय झालं 12 मॉलिक्यूल ऑफ 1,3-डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड कन्वर्ट इनटू 12 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसराल्डिहाइड ह्या पागलचे 12 मॉलिक्यूल तयार झाले म्हणजे फॉस्फोग्लिसराल्डिहाइडचे 12 मॉलिक्यूल मिळाले ठीक आहे मग इथं पण यूज किती होणार 12 मॉलिक्यूल ऑफ NADPH2 12 मॉलिक्यूल ऑफ NADP राहणार आणि 12 मॉलिक्यूल ऑफ इनऑर्गॅनिक फॉस्फेट ओके मग इथं हे 12 झाले आउट ऑफ 12 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसराल्डिहाइड ह्या 12 पैकी बघा हा आउट ऑफ 12 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसराल्डिहाइड 10 मॉलिक्यूल इथनं किती मॉलिक्यूल येणार
10 molecule of phosphoglyceraldehyde utilized for synthesis of 6 molecule of RUMP having 5 carbon. म्हणजे काय होतं, 10 मॉलिक्यूल 6 RUMP च्या सिंथेसिसला मदत केलं. ठीक आहे. आणि ह्या 6 RUMP पासनं रायबुलोज मोनोफॉस्फेट म्हणजे एकच फॉस्फेट ग्रुप असणार आहे. ठीक आहे. याच्यापासनं पुढे काय बनतं, 6 मॉलिक्यूल ऑफ RUBP. याचा अर्थ इथं ॲडिशन ऑफ फॉस्फेट झालं. मग ॲडिशन ऑफ फॉस्फेटसाठी 6 मॉलिक्यूलसाठी 6 ATP घ्यावे लागणार. 6 ATP रिक्वायर्ड फॉर, ठीक आहे, ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. 6 ATP रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ 6 RUBP फ्रॉम 6 RUMP आणि इथं 6 ADP राहणार. ठीक आहे. हे झालं फॉस्फोरिलेशन. अगेन हिअर फॉस्फोरिलेशन टेक्स प्लेस आणि इथं पण फॉस्फोरिलेशन झालं, ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. म्हणजे काय मिळालं बघा, आउट ऑफ 12 मॉलिक्यूल ऑफ phosphoglyceraldehyde 10 molecule required for regeneration of 6 molecule of RUBP. 6 मॉलिक्यूल RUBP चे बनण्यासाठी काय लागले आपल्याला, या ठिकाणी 10 मॉलिक्यूल कोणाचे लागले, फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचे लागले. ओके. म्हणजेच काय झालं, या ठिकाणी 5-6 पार्ट ऑफ द फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड, 5-6 part of the phosphoglyceraldehyde utilize, that is 10 molecule for regeneration of 6 molecule of RUBP, right? And remaining 2 molecule, here 2 molecule of phosphoglyceraldehyde synthesis of 1 molecule of glucose. आता ग्लुकोज कसा बनतो बघा, 2 मॉलिक्यूल घेऊया आपण इथं. ठीक आहे. 2 molecule of phosphoglyceraldehyde. phosphoglyceraldehyde किती कार्बनचं, 3 कार्बनचं. ओके. This phosphoglyceraldehyde molecule undergo isomerization to forms dihydroxyacetone phosphate. ठीक आहे. by using enzyme isomerase. कोणता एन्झाइम यूज होणार, आयसोमरेज एन्झाइम यूज झाला. ठीक आहे. बाय युजिंग एन्झाइम आयसोमेरायझेशन ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड इनटू डायहायड्रोक्सी फॉस्फेट. ठीक आहे. मग आता इथनं पुढे काय होतं बघा, 1 molecule of dihydroxyacetone phosphate and 1 molecule of phosphoglyceraldehyde get combined, means 1 molecule of phosphoglyceraldehyde and 1 molecule of dihydroxyacetone phosphate get combines and it gives rise to fructose 1,6-diphosphate. fructose 1,6-diphosphate काय तयार केलं, fructose 1,6-diphosphate. किती कार्बनचं, 6 कार्बनचं. 1 molecule of fructose 1,6-diphosphate synthesized from 1 molecule of dihydroxyacetone phosphate having 3 carbon and 1 molecule of phosphoglyceraldehyde having 3 carbon in presence of enzyme aldolase. कोणतं एन्झाइम यूज झालं, aldolase एन्झाइम. ठीक आहे. fructose 1,6-diphosphate हे मिळालं. आता पुढे काय होतं, fructose 1,6-diphosphate मॉलिक्यूल अंडरगो डिफॉस्फोरिलेशन. इथनं काय होणार, एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून जाणार, म्हणजे डिफॉस्फोरिलेशन. ऍड झालं की फॉस्फोरिलेशन, रिमूव्ह झालं तर डिफॉस्फोरिलेशन. 1 molecule of fructose 1,6-diphosphate undergo dephosphorylation and it gives rise to fructose 6-phosphate. ठीक आहे. fructose 6-phosphate किती कार्बनचं, 6 कार्बनचं, with the help of enzyme phosphatase. ओके. with the help of enzyme phosphatase हे एन्झाइम यूज झालं आणि हे मिळतं आपल्याला 6 कार्बनचं fructose 6-phosphate. ओके. आफ्टर सिंथेसिस ऑफ fructose 6-phosphate
This fructose 6-phosphate molecule undergo isomerization. याचं होतं isomerization with the help of enzyme isomerase. With the help of enzyme isomerase. ठीक आहे, एन्झाईम आयसोमरेज काय झालं, आयसोमरायझेशन झालं with the help of enzyme isomerase and we get glucose 6-phosphate. ठीक है, having 6 carbon. ठीक है, synthesis of glucose 6-phosphate from fructose 6-phosphate with the help of enzyme isomerase. After glucose 6-phosphate undergo dephosphorylation. Glucose 6-phosphate undergo dephosphorylation. एक phosphate group again remove झाला इथनं. ठीक आहे, with the help of enzyme phosphatase. Enzyme phosphatase. With the help of enzyme phosphatase. Then we get glucose. Okay, means synthesis of glucose molecule having 6 carbon. ठीक आहे, अशा पद्धतीनं एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार झाला. मग इथे एक लक्षात ठेवायचं बघा, हा जो फेज झाला 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड म्हणजे काय, 2 मॉलिक्यूल म्हणजे 1/6 पार्ट ऑफ द फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. म्हणजे काय 1/6 पार्ट, याचा अर्थ 2 मॉलिक्यूल ऑफ 6 दुने 12 दॅट इज 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा बनणार आणि रिमेनिंग 10 मॉलिक्यूल रिजनरेशन ऑफ RUBP. ठीक आहे, मग इथनं हा जो इथपर्यंत असणार हा कोणता फेज कन्सिडर करायचा, इथनं इथपर्यंतचा हा फेज झाला सिंथेसिस फेज. सिंथेसिस फेज. ठीक आहे, हे झालं सिंथेसिस, हे झालं इथं कार्बोक्सिलेशन, हे काय होतं रिडक्शन. आणि इथं फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड पासनं काय मिळालं, RUBP मिळालं. हे काय घ्यायचं, रिजनरेशन फेज. रिजनरेशन. ठीक आहे, हे झालं रिजनरेशन फेज. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट इथं लक्षात ठेवायचा काय बघा, हाऊ मेनी turn of the Kelvin cycle required for synthesis of 1 molecule of glucose, that is 6 star. Getting how many ATP molecule and how many NADPH2 molecule required for synthesis of 1 molecule of glucose, that is 12 and 6, that is 18 ATP molecule and 12 molecule of NADPH2 required for synthesis of 1 molecule of glucose. This is a most important for numerical questions. Okay, or examination point of view, number of ATP and number of NADPH2 required. ठीक है, so firstly we studied about the carboxylation reaction, means fixation of CO2. CO2 bind with RUBP in presence of Rubisco, we get unstable keto acid. They undergo splitting, gives rise to stable compound having 3 carbons, 12 molecule, that is phosphoglyceric acid. They undergo phosphorylation with the help of ATP and enzyme triose phosphate kinase. We get 12 molecule of 1,3-diphosphoglyceric acid. 1,3-diphosphoglyceric acid convert into the phosphoglyceraldehyde, 12 molecule of phosphoglyceraldehyde with the help of 12 molecule of NADPH2 and enzyme triose phosphate dehydrogenase. This 12 molecule of phosphoglyceraldehyde forms from the 12 molecule of